विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर सुलतान इनामदार, अकॅडमिक काउन्सिलर ऑफ इग्नू रिजनल सेंटर पुणे. इथून आजचं आपण हे प्रेझेंटेशन पाहताय की ज्यामध्ये आपण इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क हा जो ब्लॉक नंबर 3 आहे, जसं की आपण पूर्ण टायटल जर पाहण्याचा प्रयत्न केला तर तो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम ॲट युनियन लेवल, तर ह्याच्यातला तो एक भाग आहे आणि ज्यातले युनिट्स ऑलमोस्ट 6, 7, 8, 9 हे युनिट्स आपण याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आजचं जे डिस्कशनची जी काही चौकट असणार आहे, ती डिस्कशनची चौकट जी आहे ती 4 मुद्द्यांभोवती असणार आहे. एक म्हणजे कॅबिनेट सचिवालय, दुसरं केंद्रीय सचिवालय, तिसरं अखिल भारतीय सेवा आणि केंद्रीय सेवा, आणि चौथं आणि शेवटचं प्रशासकीय न्यायाधिकरण, जे की संस्थात्मक चौकट किंवा इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क असं आपण त्याला म्हणतो. तर या इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क मध्ये आपण ह्या 4 गोष्टींवरती प्रामुख्याने लक्ष केंद्रित करणार आहोत. तर यात काय पाहायला मिळतं की जेव्हा आपण इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क बद्दल पाहतो त्यावेळेस असं दिसतं की सरकारच्या ज्या काही क्रिया असतात किंवा त्यांच्या ज्या काही ऍक्शन्स असतात, हे सर्व ऍक्शन्स, या सर्व क्रिया आपण इथे पाहू शकतो की ज्यामध्ये आपण कॅबिनेट कशा प्रकारे कार्य करतं किंवा केंद्रीय सचिवालय कशा प्रकारे कार्य करतं. आपण एकतर पाहतो की सरकार नावाची जी यंत्रणा असते ती यंत्रणा आपण पाहतो बऱ्याचदा, आणि त्याच्या पाठीमागे त्या सरकारचे जे काही धोरणं असतात ती सर्व धोरणं इथे आपल्याला पाहायला मिळतात की कोणकोणती धोरणं सरकार आखत आहे आणि त्यांची अंमलबजावणी कशा प्रकारे केली जात आहे. तर या सर्व गोष्टींचा जे काही आपण एक प्रकारचं डिस्कशन असतं इथे पाहायला मिळतं. आणि जेव्हा जेव्हा आपण सरकारी नियमांच्या बद्दल बोलतो किंवा एखादी जेव्हा गोष्ट आपण करतो त्यावेळेस अधिकारी वर्ग जो असतो तो अधिकारी वर्ग इथे खूप महत्वाची भूमिका बजावताना आपल्याला पाहायला मिळतो. प्रामुख्याने सरकार जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस नेते मंडळी आपल्या डोळ्यासमोर येतात किंवा आपण पाहू शकतो की काही नेते असतात किंवा मंत्रीगण असतात, हे सर्वजण आपापली भूमिका बजावत असतात, पार पाडत असतात. परंतु यांना मदत करण्यासाठी काही लोकांची गरज भासते. हे जे काही केंद्रीय मंत्रिमंडळ असतं त्या सर्व मंत्र्यांचं कामकाज सुरळीतपणे पार पाडता यावं यासाठी इथे आपण हे पाहू शकतो किंवा मग कशा प्रकारे कार्य चालतं ते आपण पाहू शकतो. तर सचिवालय असू देत किंवा मग अखिल भारतीय सेवा असू देत किंवा ट्रिब्युनल्स असू देत, हे सर्व एकंदरीत केंद्र शासनाला अधोरेखित करत असतात किंवा केंद्र शासनाची बाजू अधोरेखित करत असतात. तर जेव्हा जेव्हा आपण एखादं धोरण किंवा धोरणाची अंमलबजावणी करण्याची वेळ येते त्यावेळेस आपण ह्या 4 गोष्टी पाहू शकतो की ज्यामध्ये कॅबिनेट सुद्धा आहे, केंद्रीय सचिवालय आहे, अखिल भारतीय सेवा आहे, प्रशासकीय न्यायाधिकरण आहे. तर सरकार जेव्हा निर्णय घेत असेल त्यावेळेस त्या निर्णयांची अंमलबजावणी करणं आणि ते निर्णय फक्त अंमलबजावणीसाठी न ठेवता त्या निर्णयांची रचना देखील इथे प्रशासनाद्वारे रचली जाते असं आपण पाहू शकतो. तर जी काही रचना बनवली गेलेली आहे तर ती रचना देखील इथे महत्वाची ठरते. एखादा जर कायदा पारित करायचा असेल किंवा जर एखादा मसुदा संसदेमध्ये आणायचा असेल तर अशा वेळेस इथे प्रशासनाची अत्यंत गरज पडते.
त्यामुळे एकंदरीत असं आपण म्हणू शकतो की जेव्हा निर्णय घ्यायचा असेल किंवा त्या निर्णयाची अंमलबजावणी करायची असेल त्यावेळेस इथे आपल्याला प्रशासन उपयोगी येतं. आता याच्यामध्ये आपण पहिला मुद्दा जो आहे कॅबिनेट सचिवालय याच्यावर थोडीशी चर्चा करूया आणि याबद्दल थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. तर कॅबिनेट सचिव हा जो व्यक्ती असतो किंवा हे जे पद असतं हे भारत सरकारचा सर्वोच्च कार्यकारी अधिकारी आणि सर्वात वरिष्ठ नागरी सेवक म्हणून ओळखला जातो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की कॅबिनेट सचिव जो असतो तो हायएस्ट पोस्ट वरती असतो. म्हणजे संपूर्ण प्रशासन जे चालतं हे या सचिवांच्या निगराणीखाली चालतं. तर आपण एका बाजूला पाहतो की सरकारमध्ये पंतप्रधान राष्ट्रपती हे खूप मोठे पद आहेत. तर यांच्यानंतर जी पदं येतात प्रशासकीय दृष्ट्या तर त्यातलाच हा जो भाग आहे कॅबिनेट सचिव हे पद अत्यंत महत्वाचं समजलं जातं. याचं कारण हे तसंच आहे कारण हा जो कॅबिनेट सचिव पदी बसलेला व्यक्ती असतो हा खूप जास्त अधिकार आपल्याकडे ठेवत असतो की ज्याने प्रशासनामध्ये कोणताही निर्णय जर घ्यायची वेळ आली तर त्याचे अधिकार कॅबिनेट सचिवकडे असतात. आणि सर्वात वरिष्ठ नागरी सेवक म्हणून सचिव ओळखला जातो. म्हणजे सरकार तर आपल्याला दिसते की सरकार निर्णय घेत आहे पण त्या व्यतिरिक्त सरकारच्या व्यतिरिक्त सुद्धा निर्णय निर्धारणामध्ये आणि निर्णयाची अंमलबजावणी करण्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा असतो ते म्हणजे कॅबिनेट सचिव. भारतात जवळपास 1935 पूर्वी गव्हर्नर जनरलचा एक खासगी सचिव होता जो त्यांना तसंच त्यांच्या मंत्री परिषदेला सचिवीय सहाय्य पुरवत असे. ज्याला आपण म्हणू शकतो की त्यावेळेस जे गव्हर्नर जनरल होते किंवा त्यांचे संपूर्ण जे सहकारी होते मंत्रिमंडळामध्ये त्यांना मदत करण्यासाठी त्यावेळेस पहिल्यांदा भारतामध्ये सचिव हे खासगी पद त्यावेळेस निर्माण केलं गेलं होतं. कारण गव्हर्नर जनरल निर्णय तर घेऊ शकतो किंवा मग संपूर्ण गोष्टी करू शकतो परंतु ज्या डॉक्युमेंटेशनच्या गोष्टी असतील की ज्यामध्ये आपल्याला काही कागदपत्र करावे लागतात किंवा काही ठिकाणी जे काही फॉर्मॅलिटीज असतात हे सर्व फॉर्मॅलिटीज इथे होत असल्याचं पाहायला मिळतं. भारताने आपण पाहिलेलं आहे की स्वातंत्र्यानंतर संसदीय लोकशाही प्रणाली स्वीकारलेली आहे आणि लोकशाही प्रणाली स्वीकारली याचा अर्थ आपण त्यामध्ये दोन प्रकार पाहू शकतो. त्यात एक आहे संसदीय पद्धत आणि दुसरी असते अध्यक्षीय किंवा राष्ट्रपती पद्धत की ज्यामध्ये आपण जे निवडलेलं आहे ते संसदीय लोकशाही पद्धत स्वीकारलेली आहे. आणि हे जे कॅबिनेट सचिवालय जे असतं हे सुनिश्चित करतं की भारताचे राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि मंत्री तर त्यांच्या क्रियांच्या किंवा ज्या काही त्यांच्या ऍक्शन्स असतात ते मासिक सारांशाद्वारे सर्व विभागांच्या प्रमुख क्रियांची माहिती दिली जाते. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की इथे राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि मंत्री जेवढे मंत्री असतील या सर्वांच्या पर्यंत सर्व विभागांनी जे जे निर्णय घेतलेले असतील किंवा जे काही कार्य केलेलं असेल त्याची सर्व माहिती इथे कॅबिनेट सचिवालयाद्वारे या सर्व मंत्री आणि राष्ट्रपतींपर्यंत पोहोचवलं जातं. देशातील
असं आपण म्हणू शकतो की अनेकदा संकटाचा काळ देखील येतो. तर त्या संकटाच्या काळामध्ये इथे ऍडमिनिस्ट्रेशन किंवा कॅबिनेट सचिवालय हे खूप महत्वाचं स्थान असतो की जिथे सर्व परिस्थिती ही सुरळीतपणे हाताळली जाते. तर एकंदरीत जेव्हा जेव्हा संकट येतो त्यावेळेस अशा परिस्थितीमध्ये सर्व मंत्रालयांच्या मध्ये एक समन्वय साधणं गरजेचं असतं. आणि हे जे समन्वय साधण्याचं कार्य असतं हे कॅबिनेट द्वारा केलं जातं. त्यामुळे मग एकंदरीत असं आपण पाहू शकतो इथे की देशात जे मोठे संकटाची परिस्थिती जेव्हा निर्माण होते त्यावेळेस कॅबिनेट सचिवालय तिथे उपयोगी येते. आता आपण काही कार्य पाहूयात किंवा काही अधिकार जे असतात कॅबिनेट सचिवालयाकडे ते आपण पाहूयात. तर सर्वप्रथम जे जे महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कॅबिनेट सचिवालयाचे ते प्रमुख असतात. ज्याला आपण म्हणतो की सचिव जो असतो तो कॅबिनेट सचिवालयाचा एक प्रमुख व्यक्ती म्हणून कार्य करत असतो की ज्यामध्ये आपण त्या व्यक्तीकडे सर्व अधिकार दिलेले असतात. आणि इथे त्यामुळे असं पाहायला मिळतं की जे काही निर्णय घेतलेले असतील त्याची अंमलबजावणी करायची असेल तर सचिव त्याची अंमलबजावणीचं कार्य पाहतात. तर इथे जे सचिव असतात हे संपूर्ण एक प्रकारचं सरकारच चालवत असतात असं म्हणू शकतो आपण. सरकार जे आहे एका अर्थाने इथे सचिव चालवतायत हे यातून पाहू शकतो. कारण त्यांच्या परवानगीशिवाय कोणताही निर्णय अंमलात आणला जात नाही. जोपर्यंत कॅबिनेट सचिवालयाची परवानगी मिळत नाही तोपर्यंत पुढचे निर्णय घेतले जात नाहीत. आणि तर केंद्र सरकारचे मुख्य समन्वयक म्हणून काम केलं जातं. म्हणजे जे काही केंद्र सरकारचे विविध विभाग आहेत किंवा जे काही वेगवेगळी दुसरे विभाग आहेत त्या सर्वांच्या मध्ये समन्वय साधणं गरजेचं आहे. आणि ते समन्वय साधण्याचं कार्य देखील इथे कॅबिनेट सचिवालयाद्वारे केला जातो. त्यासोबतच ते नागरी सेवा मंडळाचे अध्यक्ष म्हणून देखील काम पाहतात. जे काही नागरी सेवा मंडळ असतो त्याचं अध्यक्षाचं स्थान देखील महत्वाचं असतं. तर इथे जेव्हा जेव्हा नागरी सेवा मंडळाबद्दल विषय येतो त्यावेळेस त्यांचे जे अध्यक्षपद आहे ते देखील भूषवणं गरजेचं आहे. आणि ज्याला म्हणतो आपण की पदसिद्ध अध्यक्ष एक प्रकारे आपण म्हणू शकतो की जो कोणी कॅबिनेट सचिव असेल तो व्यक्ती नागरी सेवा मंडळाचा अध्यक्ष देखील म्हणून काम पाहत असतो. त्यासोबतच प्रशासनाच्या सचिवांच्या समितीचे अध्यक्ष म्हणून देखील काम केलं जातं. जे प्रशासन आहे त्याच्यात जेवढे सचिव आहेत त्या सर्व सचिवांची जी समिती असते त्या समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं जाते. त्यासोबतच राज्यांच्या मुख्य सचिवांच्या परिषदेचे अध्यक्ष म्हणून देखील इथे काम पाहिलं जातं. तर जेवढे हे राज्यांचे प्रमुख आहेत किंवा मुख्य सचिव आहेत, राज्यांचे प्रमुख या नात्याने कारण राज्यांमध्ये जे काही मुख्य कामकाज चालतं ते सर्व सचिवांच्या प्रामुख्याने मुख्य सचिवांच्या परवानगीने चालत असतं. आणि त्यामुळे इथे सचिव पद हे मोठ्या प्रमाणात महत्वाचं ठरतं. तर जेवढे हे सर्व मुख्य सचिव आहेत आणि त्यांची जी परिषद असते त्या सर्व परिषदेचे अध्यक्ष म्हणून देखील इथे
कॅबिनेट सचिव आपलं काम पाहतात. तर ते अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची देखील शिफारस केली जाते. कोणत्या व्यक्तीला कोणत्या प्रकारचं कार्य दिलं गेलं पाहिजे किंवा कोणत्या ठिकाणी ट्रान्सफर केलं गेलं पाहिजे किंवा कुठे नियुक्ती केली गेली पाहिजे याची शिफारस देखील सचिव करू शकतात. त्यासोबतच पंतप्रधानांचे वरिष्ठ सल्लागार म्हणून देखील ते काम पाहत असतात. जे काही पंतप्रधानांना निर्णय घ्यायचे असतात किंवा कोणती माहिती मागवायची असते तर ते कॅबिनेट सचिव यांना मागू शकतात किंवा कोणताही एखादा सल्ला घ्यायचा असेल तर तो सल्ला देखील इथे पंतप्रधान सचिवालयाकडून घेऊ शकतात. त्यासोबतच मंत्री परिषद जे बनलेली असते किंवा मंत्रिमंडळ जे एकंदरीत बनलेलं असतं त्या संपूर्ण मंत्रिमंडळाला मदत करणं हे देखील मंत्री परिषदेचं कार्य असतं. तर इथे जे काही मंत्री आपलं कार्य करत असतात त्या कार्यांना योग्य तऱ्हेने पूर्ण करण्याचं काम इथे मंत्री तर करत असतातच, परंतु त्यासोबतच त्यांचे जे सहकारी असतात किंवा जे सुईय सहाय्यक असतात किंवा ज्याला आपण सेक्रेटरी असं म्हणतो, तर हे जे सेक्रेटरी असतात हे ते काम पूर्ण करत असतात किंवा सचिव हे ते काम पूर्ण करत असतात. जे काही मंत्रिमंडळाचा जो अजेंडा असतो, बैठकांचा जे पूर्ण कार्यक्रम असतो, हे सर्व सचिवांमार्फत ठरवला जातो आणि त्या बैठकांमध्ये जे काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेलेले असतील त्याचे मिनिट्स रेकॉर्ड करणं हे देखील कार्य इथे केंद्रीय सचिवालयाद्वारे केला जातो. त्यासोबतच जेव्हा जेव्हा संकट काळ येतो त्यावेळेस प्रशासनाला सातत्य आणि स्थिरता प्रदान करणं देखील महत्वाचं असतं. तर इथे जेव्हा देशासमोर संकट येतो त्यावेळेस प्रशासनामध्ये सातत्य आणणं किंवा स्थिरता देणं हे काम इथे सचिवालयाद्वारे केलं जातो. म्हणजे आपण बऱ्याचदा पाहतो की जेव्हा सरकारमध्ये कोणी नसतं त्यावेळेस देखील किंवा कोणत्याही एखाद्या पक्षाचं सरकार नसतं त्यावेळेस देखील देशाचं कार्य सुरळीतपणे चालू राहतं. ते या कारणासाठी की सचिवालय योग्य पद्धतीने आपलं कार्य करत असतं. तर ते संबंधित मंत्रालय असतील किंवा विभाग आहेत आणि कार्यकारी संस्था आहेत, तर हे मंत्रिमंडळाच्या निर्णयांच्या अंमलबजावणीवर जास्त लक्ष ठेवतात. हे जेवढे सचिवालय असतात हे सर्व त्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाची अंमलबजावणी जी असते ती करत असतात. त्यासोबतच नागरी सेवांचे प्रमुख या नात्याने नागरी सेवा दैनंदिन आव्हानांना तोंड देण्यासाठी कौशल्य आणि क्षमतेने सुसज्ज असतात आणि नागरी सेवक योग्य आणि सभ्य वातावरणात काम करतात याची खात्री करण्यासाठी विद्यमान पद धारक जबाबदार असतो. म्हणजे जे काही सचिव आपल्या खात्यावरती कार्य करत असतो किंवा एखाद्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करत असतो किंवा जे काही आपलं कार्य करत असतो त्यावेळेस त्याला या गोष्टींची देखील जबाबदारी पार पाडावी लागते. कॅबिनेट सचिव हा भारतातील सर्वात शक्तिशाली नोकरशाह आहे असं आपण म्हणू शकतो. कारण जर आपण सचिवांच्या बद्दल पाहिलं तर हा जो कॅबिनेट सचिव आहे हे किंवा ज्याला आपण चीफ सेक्रेटरी असं देखील म्हणतो, तर हे कॅबिनेट सचिव जे आहेत हे एकदम टॉप लेवलचे अधिकारी असतात किंवा
उच्च पदस्थ अधिकारी असतात की जिथे त्यांच्यावरती कोणताही दुसरा अधिकारी नसतो. तर एकंदरीत इथे असं आपण म्हणू शकतो की नोकरशाहीमध्ये सर्वात जे वरचं पद आहे ते म्हणजे कॅबिनेट सचिव हे पद असतं. त्यासोबतच कॅबिनेट सचिव हे भारत सरकारच्या डिप्लोमॅटिक पासपोर्ट साठी देखील पात्र असतात. जे काही पासपोर्ट बनवायचं असतं त्यासाठी जेव्हा आपण एखाद्या देशामधून दुसऱ्या देशामध्ये जायची वेळ येते त्यावेळेस पूर्ण प्रोटोकॉल फॉलो केला जातो आणि डिप्लोमॅटिक पासपोर्ट त्यांना उपलब्ध करून दिला जातो. आपण असं म्हणू शकतो की हे एक प्रकारचं सुपर कॅबिनेट बनलेलं आहे आणि सरकारी विभाग किंवा एजन्सीद्वारे उच्चस्तरीय धोरणे किंवा निर्णय अंमलात आणण्याचा वास्तविक अधिकार या सुपर कॅबिनेटला असतो. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की कॅबिनेट हे महत्वाचं असं स्थान आहे आणि त्या कॅबिनेटला चालवण्याची खरी जबाबदारी इथे कॅबिनेट सचिवालयावरती आलेली असते. त्याच्या पुढचा जो भाग आहे तो म्हणजे केंद्रीय सचिवालय. केंद्रीय सचिवालय ही केंद्रीय विषयांच्या प्रशासनासाठी नोडल संस्था आहे की ज्यामध्ये हे प्रामुख्याने केंद्रीय विषयावरती जास्त लक्ष केंद्रित करतात. म्हणजे जे काही केंद्र सरकारचे विषय असतील त्या सर्व विषयांवरती केंद्र सरकार लक्ष केंद्रित करते किंवा जे काही केंद्राच्या अंतर्गत गोष्टी होत असतील किंवा निर्णय होत असतील ते सर्व निर्णय इथे या सचिवांच्या द्वारे किंवा या केंद्रीय सचिवालयाच्या द्वारे केले जाते. केंद्रीय सचिवालय हे एक प्रकारचं भारताच्या केंद्र सरकारच्या प्रामुख्याने सर्व मंत्रालयांचे आणि विभागांचे प्रशासकीय कार्यालय असतं. जेवढे काही केंद्रीय सचिवालय आहे आणि हे भारताच्या जर आपण पाहिलं तर संपूर्ण जे केंद्र सरकार आहे त्या सर्व केंद्र सरकारच्या जे काही मंत्रिमंडळ असतात किंवा मग जे काही मंत्रालय असतात हे सर्व कामकाज केंद्रीय सचिवालय मार्फत पाहिलं जातं. म्हणून याला सचिवालय म्हणजे सचिवाचे कार्यालय असं देखील म्हटलं जातं. आणि हे केंद्रीय सचिवालय हे केंद्र सरकारच्या मंत्रालयांशी थेट संबंधित असतं आणि हे एक कार्यालय असतं जे की केंद्राच्या अंतर्गत चालत असतं. त्यासोबतच सचिवीय पदानुक्रम देखील असतो की ज्यामध्ये मंत्रालय सचिव असतो, त्यानंतर मग विभाग सचिव किंवा विशेष सचिव असं म्हटलं जातं, त्यानंतर मग विंग किंवा अतिरिक्त सचिव हे पद आहे, त्यानंतर त्या विभागाचा उपसचिव असतो, त्यानंतर त्या शाखेचा अवर सचिव देखील असतो आणि विभाग अधिकारी देखील असतो. तर हे सर्व लोक इथे कार्य करत असतात. जर भूमिका आपण जर पाहायला गेलो तर सचिवालय मंत्र्यांना सरकारी धोरणं तयार करण्यात मदत करतं. संबंधित सचिव वित्त, मनुष्यबळाची उपलब्धता, अंतर्निहित कायदे इत्यादी विषयांची सर्वसमावेशक आणि तपशीलवार छाननी करतो. सविस्तर छाननी केली जाते आणि मसुदा संबंधित मंत्र्यासमोर ठेवण्यापूर्वी सखोल चर्चा करून त्याचे पालन केले जाते. तर ही सर्व गोष्ट आहेत की ज्यामध्ये आपण सचिवालयाबद्दल पाहिलं आणि त्यातलं केंद्रीय सचिवालय की ज्यात आपण ह्या सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत की जिथे जे अधिकारी आहेत
त्यांचं काय महत्व आहे ते आपण इथे पाहू शकतो. सचिवालय हे महत्वाच्या माहितीचे थिंक टँक आणि एक प्रकारचं भांडवल आहे की जे सरकारला विद्यमान धोरणांच्या पुनरावलोकन करण्यास आणि भविष्यासाठी योजना तयार करण्यास सक्षम करते. म्हणजे असं म्हणू शकतो की आपण की सरकारचं जे थिंक टँक असतं की ज्यामध्ये योग्य निर्णय घेण्याची जी वेळ असते ते योग्य निर्णय इथे घेतले जातात आणि जे काही भविष्यासाठीच्या योजना असतील हे सर्व इथे सक्षम केले जातात. हे राज्य आणि विविध संस्था आणि नीती आयोग हे जे आहे किंवा वित्त आयोग आहे यासारख्या आयोगासाठी संवादाचे माध्यम म्हणून काम करतात. हे जे केंद्र सचिवालय आहे हे विविध राज्य आणि विविध संस्था जसे की नीती आयोग आहे, वित्त आयोग आहे यांच्यामध्ये एक प्रकारचं संवादाचं साधन म्हणून हे कार्य करत असतं. संबंधित मंत्र्यांना धोरणात्मक निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी संबंधित कागदपत्रे प्रदान करणे ही सचिवांची भूमिका असते किंवा जबाबदारी असते की ज्यामध्ये जे काही धोरण किंवा धोरणात्मक निर्णय घ्यायचे असतात हे सर्व धोरणात्मक निर्णय इथे घेतले जातात किंवा मग त्यासोबतच जे कागदपत्रांची घेवाणदेवाण असते किंवा ज्याला आपण म्हणतो फॉर्मॅलिटीज करणं असतील या सर्व गोष्टी इथे केंद्रीय सचिवालयांमार्फत केले जातात. आता याच्यामध्ये सचिवालय आणि कार्यकारी मंडळ यांच्यातील प्रमुख संबंध कोणते आहेत त्यावर आपण लक्ष केंद्रित करूया. इथे कार्यकारी एजन्सी असते, निदेशालय आणि फील्ड एजन्सी आहे ज्या सरकारी धोरणांच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार आहेत. तर जी काही सरकारी धोरणं असतात त्यांची अंमलबजावणी हे निदेशालय किंवा फील्ड एजन्सी किंवा कार्यकारी एजन्सी यांच्या मार्फत पार पाडली जातात. या कार्यालयांमध्ये तज्ञ आहेत ज्यांना संबंधित क्षेत्रात विशेष कौशल्य असतात. तर ही जी कार्य आहेत किंवा कार्यालय आहेत याच्यामध्ये काही तज्ञ लोक असतात आणि काही जनरलिस्ट लोक असतात. तर जे तज्ञ लोक आहेत त्यांच्यासाठी वेगळ्या प्रकारचं कार्य उपलब्ध असतं आणि जे जनरलिस्ट आहेत त्यांच्यासाठी वेगळ्या प्रकारचं कार्य उपलब्ध असतं. आपण ते पाहूया. एका बाजूला जसं आपण पाहिलं आता की जे एजन्सीमध्ये काम करत आहेत किंवा त्याच्यामध्ये जे तज्ञ आहेत त्यांना एका बाजूला ठेवलं जातं आणि दुसरीकडे सचिवीय कार्यालय आहेत की ज्यात जनरलिस्ट अधिकारी देखील असतात जे की अखिल भारतीय सेवांचे एक प्रकारे प्रतिनिधित्व करत असतात किंवा त्यांच्यामध्ये ते कार्य करत असतात. तर हे सर्व गोष्टी आपण इथे पाहू शकतो की कशा प्रकारे सचिव हे प्रशासनामधील एक महत्वाचं स्थान आहे. तर आवश्यकतेनुसार ज्याची बदली जिथे करणं अपेक्षित आहे तिथे केले जाते. त्यासोबतच सचिवीय कार्यालय आणि कार्यकारिणी यांच्यातील संबंध परस्पर सहकार्य आणि समन्वयाचे असले पाहिजेत आणि ते सरकारी कामकाजाच्या कामगिरीमध्ये स्वतंत्र आणि एक प्रकारच्या आपण एक स्वतंत्र संस्था म्हणून एक कार्यरत असावेत. म्हणजे एकंदरीत म्हणू शकतो आपण की सचिवालय किंवा हे जे सचिवीय कार्यालय आहेत आणि कार्यकारिणी यांच्यातील संबंध हे परस्पर सहकार्य आणि समन्वयाचे असतात. म्हणजे कार्यकारिणी एका बाजूला आणि
सचिवीय कार्यालय एका बाजूला असं होत नाही. तर त्यामुळे या दोन्ही गोष्टींमध्ये समन्वय साधणं गरजेचं आहे आणि ते समन्वय साधून आपण खऱ्या अर्थाने इथे सचिवालय आणि कार्यकारी मंडळ यांच्यामध्ये एक प्रकारचं साम्य आपण पाहू शकतो किंवा त्याच्यामध्ये जे काही कोऑर्डिनेशन आहे ते आपण पाहू शकतो. तरी ब्रिटिश काळापासून हे दोन्ही गोष्टी सचिवालय आणि कार्यकारी मंडळ या दोघांना काही प्रमाणात वेगळे अस्तित्व दिले गेले होते. धोरण आखणे असू देत किंवा धोरण तयार करण्याचे काम असू देत, तर हे सर्व धोरण आखण्याचं काम हे सामान्य अधिकाऱ्यांनी करणं अपेक्षित होतं. तर कार्यकारी संस्था हे धोरणाच्या अंमलबजावणीशी संबंधित होते. जी काही कार्यकारी संस्था असेल ती या धोरणाच्या अंमलबजावणीशी संबंधित आहे. हे धोरण बनवण्याचे काम सर्वसामान्यांचे आहे आणि ते अंमलबजावणीमध्ये गुंतलेले नाहीत या विश्वासावर आधारित आहे. जे तज्ञांचे एकमेव डोमेन आहे किंवा एक ज्याला आपण म्हणू शकतो की सर्वसामान्यपणे जे धोरण बनवण्याचं कार्य आहे ते इथे हे लोक करत असतात. केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालयांच्या आणि विभागांच्या प्रशासकीय कार्यालयात केंद्रीय सचिवालय असतं. मंत्रालय आणि विभागांचे नेतृत्व राजकीय दृष्ट्या मंत्री, परंतु प्रशासकीय दृष्ट्या सचिवांच्याकडे असते. तर हे जे सचिव आहेत हे सचिव प्रशासकीय दृष्ट्या महत्वाचं पद आहे आणि त्यामुळे एकंदरीत आपण असं म्हणू शकतो की हे प्रशासकीय घटनांमध्ये सचिवाचं पद हे महत्वाचं असतं किंवा जेव्हा जेव्हा प्रशासकीय निर्णय घेण्याची वेळ येते त्यावेळेस प्रशासकीय पद हे महत्वाचं ठरतं. कारण इथे आपण बऱ्याचदा एक मंत्री पाहतो किंवा एखादा जो मंत्री असतो तो मंत्री राजकीय दृष्ट्या इथे त्या विभागाचा अध्यक्ष असतो, परंतु प्रशासकीय दृष्ट्या मात्र त्या विभागाचा अध्यक्ष हा सचिव असतो. तर यानंतर जो पुढचा मुद्दा आपण चर्चेला घेणार आहोत ते म्हणजे अखिल भारतीय सेवा आणि केंद्रीय सेवा. नागरी सेवा हा शब्द सर्वप्रथम ईस्ट इंडिया कंपनीने भारतामध्ये गैर लष्करी किंवा नागरी कर्मचाऱ्यांच्या स्थापनेसाठी वापरलेला दिसतो. तर सिव्हिल किंवा नागरी हा जो शब्द आहे हे लष्कराच्या बाहेर जाऊन जे लोक काम करतायत किंवा कार्य करत आहेत त्या लोकांच्यासाठी किंवा त्या अधिकाऱ्यांच्या साठी हे पद निर्माण केलं गेलेलं आहे. म्हणजे आपण एका बाजूला पाहतो की लष्कर आहे पूर्ण, ते लष्कर कार्य करत असतं आणि जे लष्कराच्या बाहेर कार्य करत असतात त्यांना आपण एका अर्थाने नागरी किंवा सिव्हिल असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे आपण सिव्हिल सर्व्हिसेस किंवा नागरी सेवा हा शब्द आपण त्यासाठी वापरतो. नागरी सेवेची संकल्पना प्रशासनातील तटस्थ तज्ञांची एक व्यावसायिक संस्था मानली जाते जी त्यांच्या स्वतःच्या फायद्याची पर्वा न करता आणि पक्षीय किंवा राजकीय अटी किंवा वर्ग हित संबंधाचा संदर्भ न घेता राष्ट्राची सेवा करण्यासाठी समर्पित असते. तर इथे एका अर्थाने आपण म्हणू शकतो की ही जी नागरी सेवेची संकल्पना आहे ही अशी संकल्पना आहे जी प्रशासनामध्ये तटस्थता आणते आणि कोणत्याही एका वर्गाची बाजू मात्र घेत नाही.
तर कोणताही राजकीय पक्ष असू देत किंवा कोणताही कार्य असू देत, हे सर्व कार्य इथे सचिवालयामार्फत किंवा हे जे अखिल भारतीय सेवा असतात, नागरी सेवा असतात, यांच्या मार्फत पूर्ण केलेले पाहायला मिळतात किंवा हे यांच्या मार्फत पूर्ण केले जातात. इथे आधुनिक राज्यात ते लोकांना सर्व प्रकारच्या सार्वजनिक सेवा देतात की जेणेकरून हे जे नागरी समाज आहे किंवा एका अर्थाने नागरी सेवेची जी भूमिका आहे, जी जबाबदारी आहे, ती वाढते. आधुनिक राज्यात लोकांना सर्व प्रकारच्या सार्वजनिक सेवा इथे उपलब्ध असतात. पहिल्या प्रशासकीय सुधारणा आयोगाने कार्मिक प्रशासनावरील आपल्या अहवालात टिप्पणी केली होती की समाजाची प्रगती आणि कल्याण सरकारच्या प्रभावी कामकाजावर अवलंबून असते. म्हणजेच असं आपण म्हणू शकतो की समाज जर प्रगत होत असेल तर त्यामध्ये सरकारची मोठी जबाबदारी असते आणि ज्या प्रकारे कार्य सरकारमार्फत केलं जाईल त्या प्रकारे देश पुढे विकसित होत राहतो. केंद्रीय नागरी सेवा हे केंद्र सरकारच्या विशेष नियंत्रणाखाली असतात की जे काही ज्याला म्हणतो आपण की नागरी सेवा हे भारत सरकारमध्ये आपण पाहतो, हे केंद्र सरकारच्या निगराणीखाली चालत असतं आणि ते प्रामुख्याने फक्त केंद्र सरकारमध्येच नियुक्त असतात. म्हणजेच जे अधिकारी आहेत, पर्टिक्युलरली जे अखिल भारतीय सेवेमध्ये कार्य करत आहेत, हे सर्व अधिकारी हे केंद्र सरकारच्या अंतर्गत कार्य करत असतात आणि विशेष करून ते राज्यांमध्ये त्यांची नियुक्ती केली जात नाही आणि त्यामुळे एक प्रकारचं स्वातंत्र्य केंद्र सरकारला इथे मिळतं आणि जी काही माहिती असेल, जे काही अपडेट्स असतील, हे सर्व या सचिवालयामार्फत किंवा अखिल भारतीय सेवेमार्फत लोकांपर्यंत पोहोचवलं जातं. आणि म्हणून आपण असं म्हणतो की जे अधिकारी आहेत त्यांना प्रामुख्याने केंद्र सरकारच्या सेवेमध्ये नियुक्त केलेलं असतं, परंतु त्यांना कोणत्याही राज्य सरकारी सेवेत नियुक्त करता येत नाही. परंतु त्याला देखील एक अशी अट आहे की क्वचित प्रसंगी काही अधिकार त्यांचे मूळ राज्य असल्यामुळे किंवा वैयक्तिक विनंतीनुसार कोणत्याही राज्य सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर जाऊ शकतात. म्हणजे काही काळासाठी इथे त्या अधिकाऱ्यांची जी सेवा आहे ती राज्याला देण्यासाठी इथे सांगितलं जाऊ शकतं. त्यासाठीच इथे जेव्हा आपण अखिल भारतीय सेवेबद्दल पाहतो तर त्यात काही प्रमुख गोष्टी आहेत, काही प्रमुख बाबी आहेत की ज्यावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. केंद्र सरकार तसेच राज्य सरकार यांना गुणवत्ता आणि प्रतिभाभिमुख प्रशासकीय कर्मचारी प्रदान करणं हे अखिल भारतीय सेवेचं एक लक्ष्य असतं. म्हणजेच काय, जे काही राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल यांच्यामध्ये गुणवत्तापूर्ण अधिकारी उपलब्ध करून देणं गरजेचं असतं. जेव्हा आपण गुणवत्तापूर्ण अधिकारी उपलब्ध करून देतो तेव्हा ते खऱ्या अर्थाने त्या राज्याच्या विकासामध्ये हातभार लावत असतात. सो हेअर वी कॅन, त्याच्यामध्ये असं आपण म्हणू शकतो की जेव्हा जेव्हा
सरकार हे पद आपल्याला दिसतं किंवा ही जी यंत्रणा आपल्याला दिसते, तर यामध्ये फक्त मंत्री नसतात, तर त्या व्यतिरिक्त अधिकारी देखील तितकेच महत्वाचे असतात. तर हे अधिकारी वर्ग जे आहे, हे अधिकारी वर्ग काही प्रमाणात आपले अधिकार वापरतात किंवा काही वेळेस वापरत नाहीत. आणि चांगल्या कारणासाठी जर वापरलं गेलं असेल तर काही अडचण नाही, परंतु काही वेळेस स्वतःच्या नफ्यासाठी देखील काही अधिकार वापरले जात असल्याचं पाहायला मिळतं. तर केंद्र आणि राज्यांमधील जे काही संपर्क असतात हे सुलभ करणं हे देखील अखिल भारतीय सेवेचं किंवा केंद्रीय सेवेचं महत्व आहे किंवा एक प्रकारचं कार्य आहे. केंद्र आणि राज्य यांच्यामधील संपर्क सुलभ करणं अपेक्षित आहे. प्रशासनाच्या मानांकनामध्ये एक समानता आणणे, की जे काही त्यांचे निकष असतात हे निकष एक योग्य पद्धतीने ठरवले जाऊ शकतात. त्यासोबतच सेवा सांप्रदायिक किंवा पक्षीय भेदभावापासून मुक्त असल्याची खात्री देखील करणं गरजेचं आहे. जे काही संप्रदायवाद असेल किंवा पक्षीय भेदभाव असेल यांच्यापासून वेगळं ठेवण्याचं किंवा मुक्त ठेवण्याचं कार्य देखील इथे केलं जातं, की त्यामध्ये अधिकारी हा कोणत्याही एखाद्या राजकीय पक्षाचा समर्थक नसतो किंवा कोणत्याही एखाद्या राजकीय पक्षाचा विरोधक देखील नसतो. कायद्यानुसार त्या व्यक्तीला इथे कार्य करावं लागतं. तर सेवामध्ये समाधान आणि सुरक्षिततेची भावना सुनिश्चित करणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. तर जेव्हा जेव्हा सर्व्हिस बद्दल आपण बोलतो, यामध्ये समाधान आणि सुरक्षिततेची भावना आपल्याला पाहायला मिळते. तर या सर्व गोष्टी ह्या अखिल भारतीय सेवा आणि केंद्रीय सेवांबद्दल आपण पाहिलेल्या आहेत. आता आपण पाहूयात की प्रशासकीय न्यायाधिकरण कशा प्रकारे कार्य करतं. तर आज आपल्याला असं आढळून येते की सार्वजनिक प्रशासनाचे कार्य हे केवळ सरकारी धोरणांची अंमलबजावणी करण्यापुरती मर्यादित नसून ती न्यायिक स्वरूपाची कार्य समाविष्ट करण्यासाठी वाढवण्यात आलेले आहे. म्हणजे त्याचा उद्देश आपण असं म्हणू शकतो की प्रशासनाचं पूर्वीचं जर कार्य आपण पाहिलं तर कायद्यांची अंमलबजावणी करणं एवढंच कार्य असल्याचं पाहायला मिळतं. परंतु ओव्हर द पिरियड ऑफ टाइम जसं वेळ बदलत गेली त्या प्रकारे प्रशासनाचं स्वरूप देखील बदलत गेलं आणि आज आपण त्याचं स्वरूप अशा प्रकारे पाहू शकतो की प्रशासन हे फक्त कायद्यांची अंमलबजावणी करतच नाही तर त्या व्यतिरिक्त अनेक कार्य देखील प्रशासन करत आहे. आणि त्यामधलंच एक म्हणजे न्यायाधिकरण किंवा न्यायनिवाडा करणे. तर जेव्हा जेव्हा न्याय देण्याची वेळ येते त्यावेळेस प्रशासकीय न्यायाधिकरण हे एक महत्वाचं साधन आपल्या समोर उपलब्ध असल्याचं पाहायला मिळतं. तर सुरुवातीला फक्त प्रशासनामध्ये कायद्यांची अंमलबजावणी करणं हे प्रशासनाचं कार्य राहिल्याचं पाहायला मिळतं. परंतु नंतर मात्र यामध्ये बदल झाल्याचं पाहायला मिळतं आणि ते बदल अशा प्रकारचं असतं की जेव्हा आपण या गोष्टींकडे पाहतो की कशा प्रकारे सरकारची निर्मिती केली गेलेली आहे आणि त्यांची कार्य कोणकोणती आहेत आणि न्यायालय कशा प्रकारे कार्य करत आहे आणि न्यायालयावरती किती जबाबदारी आहे किंवा किती ओझा आहे हे सर्व इथे आपण पाहतो.
आणि त्यातून मग असं एकंदरीत दिसतं की न्यायालयावरती जो ताण आलेला आहे त्याला दूर करणं गरजेचं आहे. आणि जर ते करायचं असेल तर मग प्रशासकीय न्यायाधिकरणं अस्तित्वात असणं गरजेचं आहे किंवा त्यांची अंमलबजावणी करणं किंवा त्यांची सुरुवात करणं गरजेचं आहे. आपल्याकडे प्रशासकीय न्यायाधिकरण आहेत जे न्यायिक अधिकारांचा वापर करतात की ज्यात बरेच निर्णय विशेषतः नागरिकांच्या प्रकरणाशी संबंधित आहेत. जे काही नागरिकांचे एक असं म्हणतात की काही संबंधित प्रश्न आहेत त्यांना इथे सोडवलं जातं किंवा जे काही प्रशासनामध्ये ज्या काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्या अडचणींना त्या पेच प्रसंगांना सोडवण्याचं कार्य इथे या प्रशासकीय न्यायाधिकरणामार्फत केलं जातं. इथे नागरिकांना जलद आणि कमी किमतीत न्याय मिळवून देतात ज्यामुळे केवळ न्याय निवाड्याच्या बाबी सामान्य माणसासाठी सुलभ होतच नाही तर त्यासाठी जे काही आधीच जे ओझ्याने दडलेल्या न्यायव्यवस्थेचे जे भार आहेत ते देखील कमी होतं. म्हणजे आपण पाहतो की भारतामध्ये हजारो केसेस न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत की त्यावरती निर्णय होणं अजून बाकी आहे. आणि त्यामध्ये जर प्रशासकीय कार्य त्यांच्यावरती सोपवलं गेलं तर ते देखील काहीच अवघड कार्य ठरू शकतं किंवा न्यायालयासाठी हे ओव्हर बर्डन ज्याला म्हणतो आपण एक प्रकारे की अतिरिक्त किंवा जेवढं जास्त होईल तेवढं जास्त ओझा त्या न्यायव्यवस्थेवरती येऊन पडेल. प्रशासकीय कार्याबरोबरच प्रशासकीय न्यायाधिकरण किंवा अर्धविधी आणि अर्धन्यायिक कायदे किंवा कार्य करणं हे देखील इथे आता प्रशासनाचं कार्य झालेलं आहे. म्हणजे जे सुरुवातीला फक्त प्रशासन कायद्याची अंमलबजावणी करत होतं तिथे आता बदल झालेला आहे आणि त्यामध्ये अर्धविधी आणि अर्धन्यायिक कार्य देखील समाविष्ट झालेलं आहे की ज्यामध्ये आपण या सर्व गोष्टी पाहू शकतो. त्यामध्ये न्यायाधिकरण जे आहे हे काही प्रमाणात कायद्यांची निर्मिती देखील करतं आणि काही आदेश देखील इथे न्यायाधिकरणामार्फत दिले जाऊ शकतात. न्यायाधिकरण म्हणून नियुक्त करण्यासाठी एक संस्था असणं आवश्यक आहे जे कायद्याच्या प्रश्नावर किंवा नागरिकांच्या हक्कांवर परिणाम करणाऱ्या वस्तुस्थितीवर निर्णय देण्यासाठी न्यायिक अधिकारांसह गुंतवलेले असतात. भारतीय राज्यघटनेत काही तरतुदी केले गेलेल्या आहेत आणि प्रामुख्याने जेव्हा आपण प्रशासकीय न्यायाधिकरणाबद्दल बोलतो त्यावेळेस कलम 323 हा जो कलम आहे हे इथे महत्वाचं ठरतं. केंद्रासाठी प्रशासकीय न्यायाधिकरण आणि प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय न्यायाधिकरण स्थापन करण्याची इथे तरतूद असते. म्हणजे केंद्र आणि राज्य हे या पातळीवरती इथे कार्य केलं जाऊ शकतं. त्यांचे जे अधिकार क्षेत्र आहे ते अधिकार क्षेत्र देखील कायद्यामार्फत ठरवले गेलेले असतात. न्यायाधिकरणांची पाळले जाणारे कार्यपद्धतींचे नियम देखील इथे पाहिले जातात की ज्यामध्ये जी न्यायाधिकरणं असतात तर त्यांचे जे काही नियम असतात ते सर्व नियम देखील इथे पाळले जातील हे पाहिलं जातं. त्यासोबतच विवाद किंवा तक्रारींच्या संदर्भात कलम 136 अंतर्गत सर्वोच्च न्यायालय वगळता सर्व न्यायालयांच्या अधिकार क्षेत्रातून न्यायाधिकरण वगळलं जातं. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की
हे न्यायाधिकरणामुळे जे काही न्याय दिला गेलेला असेल तो निर्णय हे फक्त आणि फक्त सर्वोच्च न्यायालयामध्येच त्याला आव्हान दिलं जाऊ शकतं. बाकी अन्य जे न्यायालय असतील तिथे मात्र आव्हान दिलं जाऊ शकत नाही. तर फक्त सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यासाठी इथे मार्ग उपलब्ध आहे. त्या व्यतिरिक्त न्यायाधिकरणासंबंधी अन्य कोणत्याही न्यायालयामध्ये याची चर्चा केली जात नाही. आता याचे आपण काही प्रमुख वैशिष्ट्य पाहूयात की काय किंवा कशा प्रकारे कार्य करतं. तर सर्वोच्च न्यायालय हे न्यायाधिकरणाला काम करण्यासाठी काही नियम घालून देतं. ते कोणकोणते नियम आहेत? तर कारवाई केवळ तक्रारीच्या स्वरूपातील अर्जावरच सुरू होऊ शकते. जर एखाद्या विषयावरती तक्रार आली असेल, कंप्लेंट आली असेल, तरच त्या विषयावरती सुनावणी होऊ शकते किंवा इथे कारवाई सुरू करता येऊ शकते. त्यासोबतच त्याच्याकडे शोध, तपासणी आणि पुरावे घेण्याशी संबंधित न्यायालयाचा अधिकार असणं आवश्यक आहे. म्हणजे कोणत्याही वेळेस किंवा कोणत्याही ठिकाणी जर एखाद्या घटकामध्ये शोध घ्यायचा असेल किंवा तपासणी करायची असेल किंवा काही पुरावे शोधायचे असतील, यासाठी न्यायालयाची परवानगी घेणं अनिवार्य असतं. त्यामध्येच साक्षीदारांची तपासणी आणि उलट तपासणी करण्याचे अधिकार देखील इथे दिले गेलेले असतात. त्याचे सदस्य नियमित न्यायालयाचे सदस्य होण्यासाठी पात्र असले पाहिजेत, हा एक नियम बनवला गेलेला आहे. म्हणजेच ही जी न्यायाधिकरणं बनवली गेलेली आहेत, ह्यांचे न्यायाधीश फक्त तेच लोक होऊ शकतात जे सामान्य किंवा नियमित न्यायालयामध्ये न्यायाधीश होण्यासाठी किंवा एक प्रकारे म्हणून आपण की सक्षम असतात आणि त्यांच्याकडे ती कुवत असते की न्यायाधीश ते कोणत्याही न्यायालयाचा होऊ शकतात. सार्वजनिक ठिकाणी कार्यालय असणं आवश्यक आहे. जेव्हा आपण प्रशासकीय न्यायाधिकरणाबद्दल बोलतो त्यावेळेस अशा ठिकाणी कार्यालय असणं अपेक्षित आहे की तिथे लोक त्याचा योग्य वापर करू शकतील. आणि भारतामध्ये काही प्रमुख न्यायाधिकरणं आहेत की ज्याची आपण चर्चा इथे करू शकतो. आयकर हे जे इन्कम टॅक्स ट्रिब्युनल आहे, हे तर प्रमुख घटक आहे. इन्कम टॅक्स ट्रिब्युनल जे आहे हे खूप जुनं किंवा खूप प्रचलित असं न्यायाधिकरण आहे की ज्यामध्ये आयकर विभाग कार्य करतं आणि आयकर संबंधी किंवा इन्कम टॅक्स संबंधी ज्या काही तक्रारी असतील त्या सर्व तक्रारी ह्या न्यायालयात न नेता इथे न्यायाधिकरणामध्ये नेल्या जातात की जेणेकरून ते त्यांचं एक्सपर्टीज वापरून, त्यांचं ज्ञान वापरून ही न्यायाधिकरणं आपली भूमिका पार पाडतील आणि वेळेत नागरिकांना योग्य सुविधा उपलब्ध करून देतील याची इथे दक्षता घेतली जाते. त्यासोबतच रेल्वे दर न्यायाधिकरण देखील असतं की ज्यामध्ये जे काही रेल्वेचे दर असतात त्याच्याबद्दल न्यायनिवाडा करण्यासाठी न्यायाधिकरण उपलब्ध करून दिलं गेलेलं आहे की कोणत्या वेळेस किती दर वाढवला गेला किंवा किती कमी केलं गेलं हे सर्व पाहण्यासाठी इथे न्यायाधिकरण उपलब्ध करून दिलं गेलेलं आहे. त्यासोबतच औद्योगिक न्यायाधिकरण देखील आहे. या औद्योगिक न्यायाधिकरणामध्ये इथे इंडस्ट्रीजचं खूप मोठं योगदान असतं आणि त्यामध्ये जेव्हा इंडस्ट्रीमध्ये किंवा उद्योगामध्ये जे काही
समस्या निर्माण होतात त्यांना सोडवण्यासाठी इथे न्यायाधिकरण हे उपलब्ध असतं. त्यामध्येच कॉपीराइट बोर्ड देखील महत्वाचं आहे. हे कॉपीराइट बोर्ड देखील इथे आपलं कार्य करत असताना आपण पाहू शकतो. कर्मचारी विमा न्यायालय असेल हे देखील महत्वाचं आहे. त्यासोबतच परदेशी न्यायाधिकरण देखील आहे. त्यानंतर प्रेस आणि नोंदणी अपीलीय मंडळ आहे. केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण आहे. त्यासोबतच राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण देखील आहे की ज्यामध्ये जेव्हा जेव्हा एखाद्या जंगलाची तोड होते किंवा झाडांची तोडणी होते त्यावेळेस त्याविरुद्ध राष्ट्रीय हरित न्यायालयामध्ये किंवा न्यायाधिकरणामध्ये आपण दाद मागू शकतो. त्यासोबतच भाडे नियंत्रण प्राधिकरण देखील आहे आणि लष्करी न्यायाधिकरण देखील आहे. लष्करामध्ये जे काही तंटे निर्माण होतील ते सर्व तंटे इथे लष्करी न्यायाधिकरणामध्ये सोडवलं जातं. आणि शेवटचा जो मुद्दा असेल तो म्हणजे या न्यायाधिकरणांचे फायदे काय होतील किंवा कशा प्रकारे हे लोकांसाठी किंवा एकंदरीत संपूर्ण समाजासाठी कशा प्रकारे उपयोगी आहे. तर इथे त्वरित निर्णय घेण्यासाठी यंत्रणा प्रदान केली जाते. म्हणजेच आपण पाहतो की अनेकदा न्यायालयामध्ये अनेक खटले चाललेले असतात आणि त्यामुळे त्वरित निर्णय घेणं त्यांना शक्य होत नाही. त्यासाठीच ही न्यायाधिकरणं उपलब्ध करून दिले गेलेले आहेत की ज्यामुळे इथे त्वरित निर्णय उपलब्ध करून दिला जातो. हे किफायतशीर देखील असतं, म्हणजे इथे जास्त खर्चिक नसतं. म्हणजेच एखादं न्यायाधिकरण एखाद्या जिल्ह्यामध्ये असेल किंवा एखाद्या शहरामध्ये असेल तर अशा वेळेस ते लोकांसाठी फायदेशीर ठरतं. अतिरिक्त भार असलेले जे न्याय व्यवस्था आहे त्याला देखील इथे एक प्रकारचं दिलासा उपलब्ध करून दिला जातो की जेणेकरून न्यायालयावरती जो काही बोजा आहे किंवा जे काही ओझं न्यायालय सध्या वागवत आहे त्याच्यामध्ये आणखी भर पडू नये यासाठी हे न्यायाधिकरण उपयोगी पडतं. त्याच्यामध्ये सरलीकृत प्रक्रिया आहे, सोपी, आणि हे सेटअप करणं देखील सोपं आहे. यासाठी खूप काही मोठी यंत्रणा लागत नाही, तर हे सेटअप करणं काहीसं तुलनेनं सोपं जातं. क्लिष्ट आणि तांत्रिक बाबी हाताळण्यासाठी हे न्यायाधिकरण सक्षम असतात. याचं कारण म्हणजे हे न्यायाधिकरण त्या त्या क्षेत्रामधील तज्ञ लोकांद्वारे बनवलं गेलेलं असतं. त्यामुळे त्याचे कायदे काय असतील किंवा ज्या काही क्लिष्ट आणि तांत्रिक बाबी आहेत या सर्व गोष्टी इथे न्यायाधिकरणामार्फत सक्षमपणे हाताळले जातात. त्यासोबतच सामाजिक आणि आर्थिक विकास सुलभ करणं हे देखील महत्वाचं आहे. जे सामाजिक विकास आहे त्या सामाजिक विकासाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जे आर्थिक विकास आहे ते आर्थिक विकास प्राप्त करणं गरजेचं आहे. आणि एकंदरीत सामाजिक आणि आर्थिक विकास साध्य करण्यासाठी किंवा विकास सुलभ करण्यासाठी या न्यायाधिकरणांची आपल्याला गरज भासते. आणि एकंदरीत आपण असं म्हणू शकतो की ही जी न्यायाधिकरणं आहेत ही सर्व न्यायाधिकरणं हे लोकांच्या ज्या काही समस्या आहेत या सर्व समस्यांना त्वरित स्वरूपात किंवा लवकरात लवकर कशा प्रकारे सोडवता येईल यासाठी या न्यायाधिकरणांची निर्मिती केली गेलेली आहे. तर एकंदरीत आपण पाहिलेलं आहे की आजचे जे प्रमुख मुद्दे होते हे प्रशासनाबद्दलचे प्रमुख मुद्दे होते आणि प्रशासन कशा प्रकारे दिवसागणिक स्वतःचा जो विकास आहे ते करत चाललेला आहे आणि यातून संपूर्ण सरकार जे आहे सरकारला या प्रशासनाचा या विविध माध्यमातून उपयोग हा होत राहतो. तर आजच्या या सादरीकरणामध्ये आपण इथेच विराम घेऊया. धन्यवाद.